नमस्कार, मी स्नेहलता गुडचर तुमचं इंडियन पॉलिटी आर्टिकल्स या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. आज आपण भारतातील जागतिक वारसा स्थळांची यादी पाहत आहे. तरी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारतातील एकूण 42 स्थळे आहेत. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेले शांतिनिकेतन हे सप्टेंबर 2023 मध्ये भारतातील जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेले 41वे ठिकाण बनले आहे. तसेच युनेस्कोने सप्टेंबर 2023 मध्ये कर्नाटकातील होयसलच्या पवित्र भागाचाही समावेश या यादीमध्ये केला आहे. आता भारतात एकूण 42 जागतिक वारसा स्थळ झाले आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत अजिंठा लेणीचा समावेश 1983 मध्ये करण्यात आला आहे. एलोरा लेणीचा समावेश 1983 मध्ये करण्यात आला आहे. तसेच आग्रा किल्ला आणि ताजमहलचा समावेशसुद्धा 1983 मध्ये करण्यात आला आहे. ओरिसा येथील सूर्यमंदिरचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत 1984 मध्ये समावेश करण्यात आला आहे. तामिळनाडू येथील महाबलीपुरम स्मारके हे 1984 मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. आसाम येथील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा समावेश 1985 मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. राजस्थान येथील केवलदेव राष्ट्रीय उद्यानाचा समावेश 1985 मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. आसाम येथील मानस वन्यजीव अभयारण्याचा समावेश 1985 मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. गोवा येथील चर्च आणि कॉन्व्हेंटचा समावेश 1986 मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. मध्य प्रदेश येथील खजुराहोची स्मारके यांचा समावेश 1986 मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. कर्नाटक येथील हंपीची स्मारके 1986 मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. आग्रा येथील फतेपूर सिक्रीचा समावेश 1986 मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील एलिफंटा लेणीचा समावेश 1987 मध्ये करण्यात आला आहे. तामिळनाडू येथील ग्रेट लिव्हिंग चोल मंदिरे यांचा समावेश 1987 मध्ये करण्यात आला आहे. कर्नाटक येथील पटाडक स्मारके याचा समावेश 1987 मध्ये करण्यात आला आहे. पश्चिम बंगाल येथील सुंदरबन राष्ट्रीय उद्यान यांचा समावेश 1987 मध्ये करण्यात आला आहे. उत्तराखंड येथील नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स नॅशनल पार्कचा समावेश 1988 मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. सांची येथील बुद्धांची स्मारकेचा समावेश 1989 मध्ये करण्यात आला आहे. दिल्ली येथील हुमायूनची कबर 1993 मध्ये समावेश करण्यात आला आहे. दिल्ली येथील कुतुब मिनार आणि त्याची स्मारके यांचा समावेश 1993 मध्ये करण्यात आला आहे. दार्जिलिंग येथील दार्जिलिंग, कालका, शिमला आणि निलगिरीची पर्वतीय रेल्वे याचा समावेश 1999 मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. बिहार येथील महाबोधी मंदिराचा समावेश 2002 मध्ये करण्यात आला आहे. मध्य प्रदेश येथील भीमबेटका रॉक शेल्टर्सचा समावेश 2003 मध्ये करण्यात आला आहे. महाराष्ट्र येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा समावेश 2004 मध्ये करण्यात आला आहे. गुजरात येथील चंपानेर पावागढ पुरातत्व उद्यानाचा समावेश 2004 मध्ये करण्यात आला आहे. दिल्ली येथील लाल किल्ला याचा समावेश 2007 मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. दिल्ली येथील जंतर मंतरचा समावेश 2010 मध्ये करण्यात आला आहे. पश्चिम घाटचा समावेश 2012 मध्ये जागतिक वारसा स्थळामध्ये करण्यात आला आहे. पश्चिम घाट हे कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. हिल फोर्टचा समावेश 2013 मध्ये करण्यात आला आहे. हिल फोर्ट हे राजस्थान राज्यामध्ये आहे. द क्वीन्स स्टेपवेलचा समावेश
2014मध्ये करण्यात आला आहे आणि हे स्थळ गुजरातमध्ये आहे. ग्रेट हिमालयन नॅशनल पार्कचा समावेश 2014मध्ये करण्यात आला आहे आणि हे स्थळ हिमाचल प्रदेशमध्ये आहे. नालंदा पुरातत्व स्थळाचा समावेश 2016मध्ये करण्यात आला आहे. खांगचेंगजोंगा राष्ट्रीय उद्यानाचा समावेश 2016मध्ये करण्यात आला आहे आणि हे राष्ट्रीय उद्यान सिक्कीम राज्यामध्ये आहे. ले कॉर्बुझियरचे आर्किटेक्चर कार्य हे 2016मध्ये समावेश करण्यात आला आहे आणि हे स्थळ चंदीगड येथे आहे. द हिस्ट्री सिटीचा समावेश 2017मध्ये करण्यात आला आहे. मुंबई येथील व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्सचा समावेश 2018मध्ये करण्यात आला आहे. जयपूर येथील गुलाबी शहरचा समावेश 2019मध्ये करण्यात आला आहे. तेलंगणा येथील काकतीय रुद्रेश्वर रामप्पा मंदिरचा समावेश 2021मध्ये करण्यात आला आहे. गुजरात येथील ढोलविराचा समावेश 2021मध्ये करण्यात आला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.